बातमी महत्त्वाची आहे। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 2 गावांची यादी जिल्ह्यातून समोर आलेली आहे। 34,83,000 खात्यांची माहिती रजिस्टर झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटींची मागणी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। जुनी अंगणवाडी सेविका 65 वर्ष वयापर्यंत कार्यरत राहणार, थकीत देयके मिळणार, तटकरे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। सरसकट कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांची मागणी, कर्ज वसुली विरोधामध्ये शेतकऱ्यांची बँकेवर धडक। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्या, छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरणे ठरवण्याचा आग्रह। खताचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, प्रकाश पोहरे यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्रालयाचा हिरवा कंदील। गारपीटग्रस्तांना हवी हेक्टरी 50,000 रुपयांची मदत, युवा संघर्ष मोर्चांची मागणी, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन। मका हरभरा पिकाला हमीभाव द्या, दिवसा वीज पुरवठा करा, किसान संघांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। भारताच्या इतिहासातील पहिलीच डिजिटल जनगणना, प्रथमच जातीनिहाय जनगणनेचा समावेश। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर ताण, सभागृहात गणेश नाईकांचे विधान चर्चेत। 2017च्या कर्जमाफीचा गाजावाजा, पण 6.56 लाख शेतकरी अजूनही वंचित आहेत। शासनाच्या लेखी उत्तरातील वास्तव्य, 8 वर्षानंतर देखील अपूर्ण अंमलबजावणी। केंद्र सरकारचा 1 एप्रिलपासून विक्रीचा निर्णय, देशभरामध्ये E20 पेट्रोल अनिवार्य। CCIच्या खरेदीमध्ये मुदतवाढ करण्याची मागणी, आवक वाढल्याने खाजगी खरेदी बंद, शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात। STची NCMC कार्डची हायटेक सवलत, प्रवाशांसाठी डोकेदुखी, आधार कार्ड दाखवून तिकिटांवर मिळणार सवलत बंद, कार्डासाठी 200 रुपयांचा खर्च आणि 100 रुपये जमा करण्याची अट। शासनाचा शब्दभंग, 100% अनुदानाचा हक्क अजूनही हिरावलेला, टप्पावाढ घोषित करा, मराठवाडा शिक्षक संघांचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन। खताच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना फटका, आर्थिक अडचणी वाढल्या, शासनाने लक्ष देण्याची गरज। गर्भलिंग निदान करण्याची माहिती देणाऱ्यास आता मिळणार 1 लाखांचे बक्षीस। हरभरा पिकांचे विक्रमी उत्पादन, शेतकऱ्यांना दिलासा, हरभऱ्याला सरासरी 5,000 ते 5,100 रुपयाचा प्रति क्विंटल भाव आहे, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। ही प्रक्रिया पूर्ण करून घेणाऱ्या बहिणींनाच आता 18वा हप्ता, पुढील हप्ता लाडक्या बहिणीचा मिळणार, शासनाचे फरमान। डिसेंबरनंतर EKYC न करणाऱ्या महिलांना आता वगळणार, या लाभार्थ्यांचा EKYCचा मार्ग आता बंद झाला। 2025 अतिवृष्टीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली, 38,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला, शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवातीच्या टप्प्यात अनुदान जमा। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। सोने 1,63,000 तर चांदीमध्ये 8,000ची उसळी, GST सह 2,81,190 रुपये प्रति किलो चांदी झाली आहे। शेतमालाचे भाव गडगडले, शेतकरी झाला चिंताग्रस्त, शेतकरी म्हणतात हरभरा खरेदीला मुहूर्त केव्हा लागणार, शासनाचा हमीदर 5,850 रुपये। हळदीचे दर प्रति क्विंटल 1,000नी घसरले, आठवडाभरातील स्थिती आहे। मार्केट यार्डामध्ये नवीन आवक सुरू असल्याचा परिणाम, सध्या हळदीला 12,750 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर आहे। केळी उत्पादकांना 11 कोटींचा पीक विमा मंजूर झाला, मोठी खुशखबर, आमदार खडसे यांच्या तारांकित प्रश्नाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे उत्तर। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। बाजार समितीत कांद्यांची 4,320 क्विंटल आवक झाली, कांदा दर, लाल कांद्याला किमान 100 रुपये प्रति क्विंटल, कमाल 1,075 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, सरासरी हा भाव 800 रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला आहे। प्रोत्साहन अनुदानासाठी वंचित शेतकऱ्यांचा मुद्दा विधानसभेत, आमदार अमोल जावळे यांनी उपस्थित केला प्रश्न। अवकाळी पावसांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन म्हणजेच की पत्र। हमीभावाची प्रतीक्षा, व्यापाऱ्यांकडून प्रति क्विंटल 775 रुपये लूट, ऑनलाईन नोंदणी नंतरच मिळणार 5,875 रुपयांचा हमीभाव, 500 ते 775 रुपये प्रति क्विंटलला बसतोय फटका।
जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार. पीएम किसान आणि नवशेतकरी योजनेच्या निकषात नियमात बदलाची शक्यता आहे. राज्यामध्ये 25 ते 30 लाख कापसांची गाठी पडून कापूस खरेदीस मुदतवाढ देण्याची शक्यता. शेतकरी बांधवांची केंद्र व राज्य शासनांकडे मागणी. स्वस्त धान्य दुकानामधून म्हणजेच की राशन दुकानामधून ई-पॉसला ऑनलाईन वजन काटे जोडणार. यामुळे धान्य वितरण पारदर्शकता वाढणार. लाभार्थ्यांना हक्कांचे पूर्ण धान्य मिळणार. राशन कार्ड ऐवजी लाभार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड. मागील 3 ते 4 दिवसांआधी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. तातडीने पंचनामे करण्याची शेतकरी मागणी करीत आहेत. लाडकी बहीण योजनेवरून लाडका मेहुणा अडचणीमध्ये. शेतकरी योजना रखडल्या. बजेट ताणामुळे अनुदानावर परिणाम. अवकाळीचा भाजीपाला आंब्याला बसला आहे मोठा फटका. कडधान्ययुक्त पिकेही आली आता धोक्यात. कर्जमाफीसाठी जाचक अटी नको. सध्या बँकांकडून थकीत कर्जमाफीची माहिती घेण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये पीक कर्जमाफीची शक्यता नाकारता येत नाही. 5 लाखांपर्यंत थकीत सर्व पीक कर्ज सरसकट माफ करावे. कोणतेही जाचक अटी लावू नयेत अशी मागणी उद्धव सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सुधीर कंवर यांनी केली. कापूस संकटामध्ये. सीसीआयची खरेदी कालपासून बंद झाली. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर देखील मुदतवाढ नाहीच. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. खत अनुदानाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. सरकार खत अनुदानापोटी 1,70,000 कोटी रुपये कंपन्यांना देते. हे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याची वेळ आली आहे. डीबीटी यंत्रणेद्वारे हे शक्य आहे असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अनुदान रखडले. पूर्वसंमती पत्र वाटप बेमुदत बंद. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर, नांगर, पंप संच, फवारणी यंत्रे आदी कृषी अवजारे कृषी विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे अनुदान वितरणास विलंब होत असल्याचे समजते. खरेदीसाठी 40 ते 50% अनुदान देण्यात येते. वर्ध्यामध्ये पीक विमा रखडला. शेतकऱ्यांचे लक्ष मदतीकडे. 62,000 शेतकऱ्यांनी काढला होता पीक विमा. तुरीच्या भावामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. बाजार समितीमध्ये काही काळ तणाव. सुरुवातीला तुरीला 7,200 रुपये दर होता. त्यानंतर काही वेळातच 6,600 रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली. टरबूज उत्पादकांना सुगीचे दिवस. शेतकऱ्यांनी केली निर्यात. अतिवृष्टी आणि त्यानंतरची थंडीची लाट आणि रोगराई यामुळे उत्पादनामध्ये घट झाली. सध्या बाजारामध्ये टरबूजाला प्रति किलो 22 ते 25 रुपये दर मिळत आहे. सीसीआयचा कापूस खरेदी कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता. याआधी 27 फेब्रुवारी होती अंतिम तारीख. नाफेडमार्फत 1 तारखेपासून हरभरा खरेदीला नोंदणी. गावठी हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,800 ते 5,300 रुपयांचा दर मिळत आहे. एसटी बस सवलतीसाठी स्मार्ट कार्ड आता बंधनकारक आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा. लाक्षणिक उपोषणामध्ये काँग्रेसचा टाहो. तहसीलदारांना दिले निवेदन. ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार आता ग्रेड. नियम मोडला तर परवाना होईल थेट रद्द. मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा. रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मास्टर प्लॅन. शेकडो हेक्टरवरील उत्पादन घटण्याची भीती. कृषी विभागाच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांचा संताप. हळद पिकांवर करपा. शेतीवर करीत आहेत नुकसान भरपाईची मागणी. उद्दिष्ट चुकारे. बोनसची प्रतीक्षा. शेतकरी धान विक्रीसाठी वंचित. चुकाऱ्यासाठी 248 कोटी रुपयांच्या निधीची आहे गरज. 48 तासात करता येईल विमान तिकीट थेट रद्द. प्रवाशांना द्यावे लागणार नाही अतिरिक्त शुल्क. नाव दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क नाही.